राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। तिने नाराजी व्यक्त केली का नाही मी कसं सांगणार, मी तिथे नव्हते, त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही आणि चॅनल्स म्हणतायत म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं। पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटी पक्षाचा विषय नाहीये, एक बघा पक्ष असतो, पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, त्या पूर्णपणे त्या वास्तूचे, आणि मंत्री हा मंत्री असतो, मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत। पण ज्या पद्धतीने सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं। एसीबी कुणाला रिपोर्ट करतं? एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला, करेक्ट? ज्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात, होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्या माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या 4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या इथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाहीये का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या मंत्रालय, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता। मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज। माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता। जस्ट शॉकिंग। ते ना मला माहिती नाही, मला हे विश्वासच बसू शकत नाहीये। म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं, मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरं आहे नाही खरं आहे ह्याची उत्तरं माझ्याकडे नाहीये। अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं कुणी बोलत नाहीये। अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं एक जण विचारा टीसीएम वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे का? आताच ते रिसेंटली त्यांनी जस्ट आपला पदभार स्वीकारला। हे ना, मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते। तुम्हाला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते, जेव्हा माहिती नाही तेव्हा मी प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही। पण धक्कादायक एक गोष्ट आहे, मी पुन्हा तेच बोलते की ज्या वास्तूमध्ये तुमचं ऑफिस हे मंत्रालय महाराष्ट्राचं, महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते की आम्हाला न्याय ही बिल्डिंग देईल। हे मायबाप सरकार आहे, मायबाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये, इट इज जस्ट शॉकिंग। म्हणजे मला अजूनच विश्वासच बसत नाही। आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्री, कारण का मी पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता। मंत्री पक्षाचा नसतो, तुमच्या कॅबिनेट मधला तो मंत्री असतो। मग कसला हा पक्ष आणि तो पक्ष? युअर अ टीम। आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं, आणि हे मला कुठून कळलंय? तुमच्या चॅनलवर न कळलं। याच्यावरती पक्षाकडनं कुठली ठाम भूमिका मांडली गेली नाही किंवा समोर आलं नाही असं वाटतं? ते नाही मला माहिती। आता त्यांच्या पक्षांनी पार्थला पण कुठे डिफेंड केलं, त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय आहे मला नाही माहिती बाबा। महसूल मंत्र्यांवरही आरोप झालेले आहेत काही। एकच प्रश्न आहे याच्या संदर्भामध्ये, ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की पक्षाच्या नव्या नेतृत्वाने समज दिली याचा अर्थ काहीतरी घडलं असं समजायचं? मला माहिती नाही, ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या गटाला विचारावी लागेल। याचं कारण असं की आता त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं, समज दिली नाही दिली, घटना झाली, मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही, माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही, मी नाही कधी स्टेटमेंट करणार। कारण का झिरवळांबरोबर मी काम केलेलं आहे, शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत, मी त्यांना अनेक वर्ष ओळखते। त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे, तो जो केलेला आहे, ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।